नमस्कार. जय शिवराय. शाहीर आदित्य जाधव. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बऱ्याच दिवसानंतर तुमच्या समोर येतोय. जो काही संभाजी महाराजांचा इतिहास होता, म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की जो संभाजी महाराजांचा इतिहास आहे तो कुठंतरी म्हणजे समाजामध्ये त्याच्यावरती असा कलंक लागतोय. तर आज तो तुमच्या पुढं म्हणजे मी संभाजी महाराजांवर जे अनन्वित अत्याचार झाले व औरंगजेबालाही म्हणजे जे संभाजी महाराजांवरती झालं व औरंगजेब कसा प्रकारे मारला गेला ते तुमच्या समोर मी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आपण सर्वांनीच ऐकलाय, परंतु जे छत्रपती संभाजीराजे होते, संभाजीराजांचा इतिहास आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे कुठंतरी आपण असं म्हणतो की बाहेर त्याच्यावरती बदनामीचं हे केलं जातं. तर ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इतिहास सांगायला खूप काही आहे, पण जो शेवटचा इतिहास होता तो मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे झालं असं की संभाजीराजे तुळापूरला मुक्कामाला असताना संभाजीराजे दौडत असताना अचानक म्हणजे आपण ऐकतो की नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण इथं उलट झालं होतं. त्या नावडी नदीला त्या मांडवी नदीला मुकर्रब खानाचा सेना सागर भेटायला आला होता आणि काठावर होता शिवपुत्र संभाजी आणि कवी कलश. आणि संभाजी चारी बाजूने रेखला गेला. चौबाजूनी यवनांचं सैन्य आणि संभाजी राजा आणि कडारला मुकर्रब किंचलो तलवार उसकी, पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल उचलायचं आणि संभाजींची निस्ती नजरवर उठायची. 4 पावलं मागच चालायचा तो. नाही जिगर झाली. आणि अखेर मुकर्रब खानाने चौबाजूला दोरखंड फेकली आणि छत्रपती संभाजी राजा कैद झाला. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायदळी पडला. पण एवढं सगळं सोसूनही छावा होता ताठ. आणि आश्चर्य वाटेल आणि संभाजींना बघता बघता मुकर्रब खानाने संभाजीला दस्त केले आणि राहुल्या खानाला म्हणतोय तो, जितनी जल्द हो सके उतनी जल्द हमें यहाँ से निकालना पडेगा. अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. जर एसटीने जायचं झालं तरी 1.5 दिवस लागतो. आणि मुकर्रब खानाने हे अंतर संभाजींना घेऊन चालत अवघ्या 4.5 दिवसात कापून पुरं केलंय. कुत्र माग लागल्यासारखा पळत होता, पण दुर्दैव मराठ्यांचं किल्ल्याच्या तट्टा शेजारून संभाजींना नेलं जात होतं. पण तट्टावरच्या धारकराला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. गावच्या वेशीवरनं संभाजींना नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि गावच्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कळेपर्यंत संभाजींना सुरक्षित स्थळी ठेवलं होतं. आणि औरंगजेबाला खबर द्यायला दावत आलाय. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ है. आणि आल्या हेराला औरंगजेब म्हणतोय, पीके तो नहीं आए, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर ने मुकर्रब खान ने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होना चाहिए. आखिर आई गया दक्कन का 84 गंज में. लाया जाए उसे शान और शौकत से, पहनाए जाए तख्ता कुला. आतापर्यंत त्यांनी मराठी राजवस्त्र घातली असतील, आता त्याला तख्ता कुला घाला. आतापर्यंत त्यांनी मराठी शाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला राजवस्त्र घुंगरा असलेली टोपी बांधा. आतापर्यंत राजा म्हणून मिरवला असेल, आता ढोल ताशे वाजवा. अरे कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केलाय ते. आणि बरहुकूम निघाली धिंड. अरे 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला तो संभाजी आहे कसा? अरे कसा दिसतोय? अरे कोण कोण कोण? अरे कोण कुणाच्या खांद्यावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या घरावर उभं राहून बघत होते. अरे कसा आहे संभाजी? आणि निघाली खिंड वाजत गाजत. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, छातीवर आदळायचा, छातीची चिळकांडी हाताळांचा कल्लोळ उडायचा. अचानक कोणीतरी यायचं, उंटाची शेपटी पेरगाळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरची काटेरी साखर दंड टोचायचे, बोचायचे, जागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, शिवी द्यायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकाने संभाजीच्या शरीरावर रेषा उमटवायचं. त्या रेषेबरोबर रक्ताच्या धारा लागायच्या, जमिनीवर रक्ताच्या मुद्रा मुद्रा उमटत जायच्या. अरे कुणी सोसलं? अरे विंच वाचा लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या. अरे झुकला असता, नमला असता, वाकला असता तर आयुष्यामध्ये जगला असता. मग का नाही केलं? का सोसत राहिला? स्वराज्यासाठी, स्वराज्य अस्मितेसाठी, मराठी दौलतीसाठी. अरे इतका इतका अनन्वी छळ, इतके रक्ताळले होते संभाजी.
शितके शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते, बस इतके. पण एवढं सगळं सोसूनही छावा होता ताट, झुकली नाही मान, वाकला नाही कणा. तसाच बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. आणि तख्तासीन झालेला औरंगजेब आणि दरबारात आल्या आल्या राहुल्या खान संभाजींना म्हणाला, संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि कणाला कवी कलश, राजा है वह झुकेंगे नहीं झुकाएंगे. चुप सर्दी समझना, चुप याद रख, कैद में है तू, अल्लाह ताला के दरबार में है, चुप. आणि त्याच वेळी मागना आवाज आला, सबूर आसत सबूर, अभी बहुत कुछ पूछना है इसे. आणि आस्त कदम शहनशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब गाजी त्याच्या तख्तावरनं खाली आला. आणि औरंगजेब खाली आल्या आल्या औरंगजेबाचं लक्ष संभाजींच्या नेत्रांकडे गेले. तेच शौर्य. आणि औरंगजेब म्हणतोय, 9 बरस का था ये संभा, तब हमें ये मिला था आगरा में. तब हमने इसे पूछा था, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफिर ने, कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर कैद में है तू हमारे. आणि औरंगजेब गुडघे टेकून त्या खुदाचे आभार मानण्यासाठी खाली बसला. आणि त्याची ती अवस्था बघून संभाजीराजे कवी कलशांना म्हणताय, कवीजी कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता. आणि आश्चर्य वाटलं कवी कलशांना, अरे काय माणूस आहे, मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, आणि हा माणूस म्हणतोय सुचते काय एखादी कविता, ही काय कविता ऐकायची वेळ आहे. आणि यावर कवी म्हणाला, हा राजन, क्यों नहीं, सुनो राजन, तुम हो सांझे खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तजत औरंग. और राजे काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. और राजे तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूब, खामोश, बता संभा, कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना. आणि कणाडला संभाजी, अरे हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीतला कण कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेब तू गिळलास खजाना, तू गिळलास हिंदुस्तान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखी, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्या सारख्याला, घेऊ मनगडाच्या बळावर. सरफडत राहिला औरंगजेब, सरफडत. ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनामिने में. हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात, का असलं एकतरी पोरग माझ्या घरात जन्माला नाही आलं. आणि यावरती उसळला संभाजी, अरे कसा येईल तुझ्या घरात संभाजी. अरे स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू, अरे स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, कसा येईल तुझ्या घरात संभाजी. संभाजी येईल तो शिव छत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. याद राख, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखे. आणि अखेर विचारला औरंगजेबाने शेवटचा प्रश्न, मेरे कौन से सरदार शामिल थे तुम्ही. आणि उसळला संभाजी, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूती आम्ही, विकणार नाही इमान, होणार नाही बेईमान, मानू इथंच रक्ताचा अखेरचा थेंबन थेंब असेपर्यंत इथंच. आणि अखेर औरंगजेब संतापला, ले जाओ इन्हें हमारे नजरों के सामने, निकाल दो इसकी आंखें जलाती बहुत है, मैं काट डालो इसकी जबान बोलती बहुत है. आणि संभाजींना औरंगजेबाच्या दरबारात नेलं गेलं. आणि इथंच आम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली की औरंगजेब संभाजींना म्हणाला, तू जर मुस्लिम व्हायला तयार असशील तर आम्ही तुला माफ करतो. आणि यावरती संभाजीराजे औरंगजेबाला म्हणाले, तू जर तुझी मुलगी मला देत असशील तर मी मुस्लिम होतो. संभाजींचं चरित्र असं तसं बदनाम केलंच आहे, पण त्यांच्या शेवटच्या ज्वलंत आत्मबलिदानाच्या वेळी देखील त्यांना या बदनामीच्या आगात जाळावं ही केवढी मोठी शोकांतिका आहे. अरे का जाळावं त्यांना या आगीत, अरे घडलंच नाही असं कधी. अरे दोनच सवाल केले होते औरंगजेबाने, अरे लिहिलंय त्यांनी त्याच्या मृत्यूपत्रात. पहिली चूक शहाजहानने केली, शहाजीला जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. जर शहाजीच मारला असता तर शिवाजी उभाच राहिला नसता. दुसरी चूक मी केली, आग्र्याच्या भेटीतून शिवाजीला जिवंत जाऊ दिलं. जर शिवाजीच मारला असता तर संभाजी खडाच राहिला नसता. 2 चुका केल्या, तिसरी चूक नाही करणार नाही. आणि राहिला प्रश्न
तुझी मुलगी मला देतो का वगैरे वगैरे या सर्व बाजार गप्पांचा तर काही अर्थ नाही यात. कारण औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. पहिली मुलगी जिबुन्निसा जी शहाजहान बरोबर आग्र्याला कैदेत होती ती तिथंच मेली. ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही. मधल्या 3 मुलींशी औरंगजेबाने लग्न केलेली आहे. आणि 5वी मुलगी झिनतुन्निसा जी औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात आलेली आहे. आणि ज्यावेळेस संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष. 32 वर्ष. ज्यावेळी संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष आणि त्या झिनतुन्निसाचं वय होतं 46 वर्ष. अरे कुठला 30शीतला पोरगा म्हणेल मला 50शीतल्या बाई बरोबर लग्न करायचंय? कुठला इतिहास आहे? संभाजी औरंगजेबांचा संघर्ष धर्मसंघर्ष नव्हे तर तो एक सत्ता संघर्ष आहे. छत्रपती शिवाजीराजांनी सर्व जाती धर्मांना न्याय दिलाय आणि छत्रपती संभाजीराजांनी देखील तेच पथ्य पाळलंय अगदी. पण औरंगजेबासारखा जहरी सर्प त्यांनी ठेचलाय. आणि अखेर बुलबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजींना बांधलं गेलं आणि सजेचा अंमल चालू होणार. संभाजींना कळलं सजा होती डोळे काढायची आणि हापशी आले लगला त्या लालबुंद तप्त सळ्या घेऊन आणि संभाजींनी मेटले नेत्र. अरे डोळ्यासमोर उभे राहिले राजे शिवछत्रपती आऊसाहेब मासाहेब गडकोट स्वराज्य मावळे. अरे ह्याच डोळ्यांनी केले इशारे आपल्या मावळ्यांना. अरे हेच डोळे लढले स्वराज्य संवर्धनासाठी. आणि आपशे पुढे आले आणि डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले पण डोळे काय उघडणार. संभाजींनी उघडले डोळे सळ्या गेल्या आत 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 आत. यातनांचा निस्ता कल्लोळ उठला. अरे डोळे उरले नव्हते कुठंच. उरल्या होत्या फक्त काळ्या कभिन्न खोपण्या उग्र तर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे कुणी सोचलं. अरे विंच वाचा लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या. अरे पायात काटा गेला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. अरे डोळ्यातला लालबुंद तापत सळ्या गेल्या. अरे किती सोसला असेल किती सोसला असेल. पण तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजा होती जबान काटायची आणि हापशी आले लखलखती नंगी तलवार घेऊन आणि संभाजी पण जबान काढणार कशी. संभाजींचा जबडा बंद जबडा उघडणार कसा. मग हापशी आले हापशी थोडे पुढे आले जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले पण जबडा काही उघडे ना. मग 2 जणांनी कानावर दाबू जोर दिला पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा. अरे वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात सांगणारा छत्रपती छावा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकाने युक्ती केली. संभाजींचं नाक दाबले. संभाजींचं नाक दाबल्यामुळं श्वासासाठी ओठ लवलवले आणि त्या संधीचा घेतला फायदा. सांची गुतली हात सांची पकडली जीभ साप नगी धरू लागली साप. तोंडातून उघडलं नुसतं लालबुंद रक्त. अरे जीभ पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजापासून पोरक व्हायला. अरे इतका इतका आनंदी छळ. इतके रक्ताळले होते संभाजी. अरे 1 नाही 2 नाही तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता. अरे कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. अरे कुणीतरी यायचं अंगाची सालटी काढायचं कुत्र्या गिदाडांना खाऊ घालायचं. अरे कुणी सोचलं. अरे विंच वाचा लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या. पण एवढं सगळं सोसूनही माझा सर्जा सोसत राहिला. का तर आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. ह्या अस्मितेसाठी मराठी दौलतीसाठी राष्ट्र धर्मासाठी 1 नाही 2 नाही तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता. आणि अखेर उगवली फाल्गुनी वैद्य अमावस्या 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं. भाड्याच्या फळाला अडकवलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली. आणि त्या भीमा आणि इंद्रायणीच्या तिरेला नेऊन तो भाड्याचा फाल अडकवला आणि थररली इंद्रायणी भीमा. अरे याच इंद्रायणी भीमेने पाहिलं होतं ते तेज ते शौर्य ते निष्ठा ते ज्वलंत तेजस निष्ठा. अरे मानवी जीवनाचं संभाजींचं एका चिरंतन तत्वाशी जोडलेलं एक ज्ञाननाथं. आणि ती इंद्रायणी भीमा संभाजींच्या मस्तकाकडे तिरक्या मानाकडून आसव ढाळू लागली. गेले 350 वर्ष झाली ती इंद्रायणी भीमा अजूनही रडतेच. सांगते खरा सर्जा संभाजी राजा अजून कोणाला कळलाच नाही. ते
छत्रपती शिवाजी राजांनी दाखवलं कसं जगावं ते, आणि छत्रपती संभाजी राजांनी दाखवलं कसं मरावं ते. ती इंद्रायणी आजही सांगते. आणि अखेर तो औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान से मांगे नहीं रहम के दो लफ्ज उसने हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी लेकिन नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का, है अल्लाह होंगे कामयाब कभी, या ऐसे ही खाली हात लौटना पडेगा दिल्ली. पण दिल्लीला परत जाण्याचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला काही आलंच नाही. अरे संभाजींच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथे जन्माला हजारो लाखो संभाजी. अरे संताजी धनाजी सारख्या झुंजार मावळ्यासह महाराष्ट्र लढत राहिला. अरे एक नाही दोन नाही तब्बल 14 वर्ष राजाशिवाय महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर देत राहिला. आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाची, छत्रपती संभाजीराजांच्या राष्ट्रधर्माची, राष्ट्रभक्तीची. जय शंभूराजे.